नालासोपाऱ्यामधले रस्ते हे जलमय झालेले आहेत। नालासोपाऱ्यामधला श्रीप्रस्थ रोड हा पाण्याखाली गेलेला आहे। नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क, तुळींज, आचोळा परिसर सुद्धा जलमय झालाय। विरार नालासोपाऱ्यामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचलेलं आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विजय, निश्चितच वृषाली, वसई, विरार आणि नालासोपाऱ्याची परिस्थिती अतिशय भयावह झालेली आहे। सकाळपासून पावसाने हाहाकार माजवलेला आहे। मुसळधार पाऊस सुरू आहे। आपण जर बघितलं तर मी आता नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये आहे। ज्याप्रमाणे नालासोपाऱ्याचा श्रीप्रस्थ असेल, मुख्य रस्ता असेल, ईस्ट आणि वेस्टचा सर्वच रस्ते जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि पूर्ण परिस्थिती जी आहे ही अतिशय भयावह झालेली आहे। या ठिकाणी स्वतः नालासोपाऱ्याचे जे आमदार आहेत राजन नाईक यांनी हे सुद्धा स्वतः फील्डवरती फिरताना आपल्याला दिसत आहेत। आता हे सध्या स्टेशन परिसर आहे आणि या स्टेशन परिसरामध्ये पूर्ण पाण्याची पातळी जी आहे ही गुडघा ते मांडी इतक्या पाण्यामध्ये सध्याची परिस्थिती आहे। स्टेशनकडे जाणारे जे नागरिक आहेत हे सुद्धा एवढ्या पाण्यामधूनच जात आहेत। नेमकं माझ्यासोबत आता आमदार राजन नाईक आहेत। सर, काय परिस्थिती आहे? अतिशय गंभीर परिस्थिती आहे। नालासोपारा असेल, नालासोपारा आचोळा भाग असेल, तुळीज असेल, विरार पूर्व पश्चिम असेल, प्रचंड जलभराव सगळ्या ठिकाणी झालेला आहे। 2-2, 2.5 फूट पाणी सेंटर पार्क असेल, तुळींचा रस्ता असेल, आचोळा भाग असेल, अलकापुरी असेल, विरार पश्चिमेला युनिटेक असेल, सुंदरनगर असेल, इथे अग्रवाल सर्कल असेल, मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी पाण्याचा भरलेला आहे। 2-2, 2.5 फूट लोकांच्या एकीकडे आरोप केला जातोय की नालेसफाई ही झालेली नाहीये, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये। याकडे आपण कसं बघताल? कारण नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये हैराण आहेत। निश्चितप्रमाणे नालेसफाई झालीच नाही। इथे काय केलं, नाले खोल केले जातात। 12 कोटी रुपये संपवून निरी आणि IITचा अहवाल घेतला, पण 12 कोटी त्या अहवालाचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी अजूनपर्यंत संपवलेलं नाही। अतिशय दुर्दैवी अवस्था आहे, अतिशय बिकट अवस्था आहे। नालासोपारा, विरार, वसई जनता आहे, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। ज्या निरी आणि IIT अहवालाचा जोपर्यंत इम्प्लिमेंटेशन ठीक, नालेसफाई झाली नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केला जातोय। धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। विराट नगर परिसरामधील रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। ठिकठिकाणची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। वसई, विरार, नालासोपारा या भागांमध्ये पावसाचं पाणी रस्त्यांवर आलेलं आहे। रस्ते अक्षरशः जलमय झालेले आहेत। विरारच्या विराटनगर परिसरामध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अक्षरशः गुडघ्याभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। दुचाकी वाहनं असो किंवा चारचाकी पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याच्यामुळे ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या लोकांना त्रासाचा सामोरं जावं लागतंय। दादरच्या विनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरामध्ये झाड कोसळलेलं आहे। मध्यरात्री 2:15 वाजता झाड कोसळल्याची घटना घडली आणि याचा CCTV फुटेज समोर आलेला आहे। हे रात्रीच्या वेळेला घटना घडली म्हणून जीवितहानी झाली नाही। हेच जर ते थोडा उशिरा 4 नंतर झालं असतं ना, तर इथे 4 नंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। म्हणजे घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांची मोठी गर्दी इथे असते। लोडिंग तर माटुंगा परिसरामध्ये झाड कोसळलंय आणि याच्यामध्ये 2 वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाही। अग्निशमन दलाकडून कोसळलेलं झाड हटवण्याचं काम हे सुरू आहे।